नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडाची लॉटरी 2026 साठी सगळेच प्रतीक्षेत आहेत। तर घरांच्या सोडतीची घोषणा ही 31 मार्च पर्यंत होण्याची अपेक्षा आहे। तर म्हाडा लॉटरीमध्ये 31 मार्च पूर्वी मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये 5000 परवडणाऱ्या घरांची लॉटरी जाहीर करण्याची अपेक्षा आहे। तर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा 31 मार्च पर्यंत मुंबईतील परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO संजीव जयस्वाल यांनी 5 मार्च रोजी पत्रकारांना सांगितले। जयस्वाल यांनी बाजारात आणल्या जाणाऱ्या घरांची संख्या सांगितली नसली तरी सुमारे 5000 परवडणाऱ्या घरांची अपेक्षा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल, संजीव जयस्वाल यांनी ही माहिती पत्रकारांना कधी दिली? तर जयस्वाल ही डीजी म्हाडा या मोबाईल ॲपच्या लॉन्चिंगच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते। म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मते एकूण युनिटपैकी निम्मे युनिट मुंबईतील गोरेगाव परिसरात विक्रीसाठी येतील। तर म्हाडाची लॉटरी जी आहे ती अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, कमी उत्पन्न गट म्हणजे LIG, मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG आणि उच्च उत्पन्न गट HIG यांच्या मिश्रणाची पूर्तता करेल। म्हणजे हे सगळे लोकेशनची घरे असणार आहेत, पण सर्वात जास्त जी घरे असणार आहेत ती HIG आणि MIG या गटासाठीच असणार आहेत। तर अधिकाऱ्यांनी सांगितले की येणाऱ्या लॉटरीमध्ये शहरातील बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पामधील फ्लॅटचा मोठा भाग असेल। म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनची जी घरे आहेत ती सर्वात जास्त असेल। तर यामध्ये 1300 घरांचा जो प्रकल्प आहे तो विक्रोळीमध्ये आहे। त्याच्यानंतर सायन प्रतीक्षानगर या ठिकाणी माला गार्डनच्या इथे प्रोजेक्ट आहे। आणि जसं की सांगितलं जाते सर्वात जास्त घरे ही गोरेगावमध्ये असेल, तर गोरेगाव पत्राचाळ या ठिकाणी सुद्धा ही घरे आहेत। तर ही जी अंडर कन्स्ट्रक्शनची जी घरे आहेत त्याचा ताबा जी आहे ती 2028 नंतर त्याची जी पोझिशन आहे ती मिळण्याची शक्यता आहे। त्याचा ताबा जो आहे तो तुम्हाला 2028 नंतर मिळेल। आणि बाकी ही जी घराची संख्या आहे अंडर कन्स्ट्रक्शनमधलं, तर ती घरांची संख्या असणार आहे 3550 समथिंग अशी काहीतरी संख्या आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी पैसे आहेत ते बिल्डरप्रमाणे विकासकाप्रमाणे म्हणजे टप्प्याटप्प्याने द्यायचे आहे। तर त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये दिलेली आहे। तर या स्कीमला ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम असे म्हटले जाणार आहे। आणि ते याच्यामुळेच कारण याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला बिल्डरप्रमाणे जसं जसं घराचं बांधकाम होत येईल त्या पद्धतीने द्यायचं। तर ह्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल। फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे। तर गोरेगाव पश्चिम पत्राचाळ प्रकल्पातून 2400 ते 2500 फ्लॅट्सचा युनिटचा सर्वात मोठा वाटा येण्याची शक्यता आहे। यापैकी सुमारे 2300 घरे कमी आणि मध्यम उत्पन्न गटासाठी राखीव ठेवली जाण्याची अपेक्षा आहे। म्हणजे कमी म्हटल्यावर आता बहुतेक LIG असतील, पाहूया आता लवकरच याची माहिती आपल्याला भेटून जाईल। LIG आहेत का EWS, पण माझ्या मते LIG असतील, तर LIG आणि MIG साठी असणार आहेत। आणि उर्वरित युनिट हे उच्च उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना दिले जातील। आता इथे उच्च उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट आहे, याचा अर्थ जी दुसरे आहेत कमी घेतले ते LIGच असतील। तर लागा तयारीला, म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी ही लवकरच येत आहे। तर डॉक्युमेंट्स काय काय लागतील त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार।